मला खूप मजा आली. मला असं वाटतं की प्रसाद हा आत्ताच्या घडीचा अत्यंत ताकदीचा नट आणि वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स दॅट वी हॅव टुडे ऑफ आर टाइम्स. त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं इज अ ट्रीट. त्याच्याबरोबर काम करता येणं इज अ प्लेजर. खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं. खूप इम्बाईब करता येतात गोष्टी ॲक्टर म्हणून, टोनेशन म्हणून, काय करावं, कसं करावं. आणि काम करायला मजा येते. प्रसाद सारख्या ॲक्टर बरोबर काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की तुमचं काम बेटर व्हायला लागतं त्याच्यामुळे. सो बिकॉज ही पुल्स यू अप विथ दिस परफॉर्मन्स. आणि आय थिंक त्याचं ते फक्त एका सिक्युअर ॲक्टरचं लक्षण आहे. जो ॲक्टर स्वतःच्या बाबतीत सिक्युअर असेल तोच हे करू शकेल. सो आय थिंक इज अ व्हेरी सिक्युअर ॲक्टर म्हणून. सो मला खूप मजा आली. मला अनेक वर्ष प्रसाद बरोबर काम करायचं. आणि मी म्हटलं तसं की आता आम्ही खरंच अनेक गोष्टी करतोय एकत्र. हे ते व्यासपीठ नाही बोलायचं, पण त्या सगळ्याची सुरुवात जिलबीमुळे झाली. त्यामुळे जिलबी आमच्या दोघांसाठी नेहमी स्पेशल असेल, कारण जिलबीनी तो तोंड गोड झाला आमचं, म्हणतो ना आपण. वा सर तुम्ही. हा, मला म्हणजे जसं मगाशी पण मी म्हणालो की 3-4 वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतोय. खरं तर 5-6 वर्ष, 3-4 पण नाही. पण स्टोरी चांगली मिळाली तर ती डेव्हलप होत नव्हती, मजा येत नव्हती त्याच्यात, काही ना काही तो जॉनर आवडत नव्हता, असं बरंच काही काही झालं. आणि मग माझ्या डोक्यात एक स्टोरी घोळायला लागली, जी मी खरं तर जिलबीचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्याला जस्ट एक 1 पेजर आपण सिनॉप्सिस सांगतो तशी सांगितली. त्याच्यावर तो म्हणाला मला अंदाज येत नाहीये, आपण अजून जरा सविस्तर बोललं पाहिजे या गोष्टीवर. आणि मग माझं फिक्स झालं होतं की मी त्या विषयावर मी स्टोरी लिहिणार आणि मी ती कोणाला तरी लिहायला देणार, पटकथा संवाद, आणि मी ती स्वप्नीला घेऊन करणार, हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. पण याला तो अंदाज येणं शक्य नव्हतं, कारण ते सगळं माझ्या डोक्यात होतं ॲज अ डिरेक्टर. पण मग मला तेवढ्यात जर जिलबीसाठी नितीनने मला विचारलं, आणि नितीन मला जेव्हा सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही, कारण तो मला कधी वाईट रोल देत नाही, मला वाईट पैसे देत नाही, त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारणच नसतं. त्यामुळे नितीननी विचारलं की, आणि त्यात स्वप्नील होता आणि मला त्यावर काम करायचं होतं. माझा उद्देश हा होता की तो सेटवर कसा असतो हे मला बघायचं होतं. म्हणजे मित्र म्हणून तो लाखच आहे, माणूस म्हणून तो उत्तमच आहे, पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं. जेणेकरून समजा कधी खूप टँट्रम्स दाखवले तर मला वेगळं वागायला लागलं असतं. तो खूपच साधा सोपा वागत असतो तर मला वेगळं वागायला लागलं. असं काहीतरी केलं नाही. पण मला त्याला ऑब्झर्व करत होतं, आणि मी थक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून, त्याचं डिवोशन बघून, त्याची पंक्च्युअलिटी बघून, किंवा कुठेच सेटवर, म्हणजे आता मी तर दिसतो पण उर्मट चेहऱ्यावर, हा तर दिसत पण नाही, पण तरी सेटवरती कुठे असं काही टेन्शनचं वातावरण नाही, काही नाही, मस्त टाइमपास चाललाय, असं खेळत काम करतोय. आणि जेव्हा नितीन ऍक्शन म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियसली आणि डेडिकेटेडली काम करायचा, जी माझी पण पद्धत आहे. मी खूप टाइमपास करतो अदरवाईज, पण एकदा काम सुरू झालं की मला दुसरं काही सुचत नाही. त्यामुळे आमची वेवलेंथ जुळत गेली जिलबीच्या सेटवर. आणि मग जिलबीच्या सेटवर मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो. मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली, त्याला ती खूप आवडली. आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजीत करतोय हे पक्क झालं. त्यामुळे तो म्हणाला ते बरोबर आहे, आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे. नितीन सर, तुम्हाला प्रश्न आहे परत इथे सर. हा जो तुम्ही विषय इन्स्पिरेशनल स्टोरी आहे का ट्रू स्टोरी आहे का तुम्ही, आणि नेमकं तुम्ही जो कॅरेक्टर स्वप्नीलसाठी तुम्ही जो निवडला त्याबद्दल जरा सांगाल का? खरं तर गोष्ट जसं ज्यांनी आधी सांगितलंच आहे, गोष्ट हिरो असते. मच्छिंद्र बुगडे नावाचा रायटर याचा कथापट कथा संवाद त्याच आहे ना. मच्छिंद्र जरा येतो का वर? मच्छिंद्रसाठी टाळ्या होऊ देत पहिल्यांदा. वा, 10 रायटर असतील ना त्याच्यात 11वा विचार आणणारा मच्छिंद्र आहे बरं का. तर मच्छिंद्र खरंच उत्तम लिहितो, आणि त्याने ही गोष्ट आणली. गोष्ट आणल्यानंतर सस्पेन्स थ्रिलर कोण करणार आपल्याकडे प्रोड्युसर? मग आम्ही राहुल दुबेंना पिच केलं. राहुल दुबेंनी आमच्यावर विश्वास टाकून होकार दिला. आणि मग स्वप्नील जोशींकडे गेलो, त्यांना सांगितलं की कसं ही गोष्ट करायची आहे. मग प्रसाद हो, मग हळूहळू एक ती कॅरेक्टर जशी होती ना, त्या कॅरेक्टर मधले नट शोधले आम्ही. काही स्वप्नील जोशींसाठी सिनेमा नाही लिहिला,
किंवा प्रसाद ओकसाठी सिनेमा नाही केला, आम्ही गोष्टीत चांगले नट आणले, बस इतकं केलं आम्ही. बढिया. स्वप्नील सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. नमस्कार. तुमची ओळख एक रोमॅन्टिक हिरो म्हणून आहे आणि तुम्ही रोमॅन्टिक पद्धतीचे अनेक चित्रपटही केलेले आहेत. तर असा वेगळ्या पद्धतीचा जेव्हा रोल तुमच्याकडे आला आणि चौकट मोडण्यासारखा एक रोल आहे, वेगळा इंटरेस्टिंग रोल आहे, तर या रोलसाठी तुम्ही काय, भूमिकेसाठी तुम्ही काय प्रयत्न केला किंवा काय वेगळे पडलं? मला असं वाटतं की प्रत्येक रोल साठी तुमचा प्रयास आणि प्रवास वेगळा असतो. प्रत्येक रोल म्हणजे रोमॅन्टिक मधला पण प्रत्येक रोल वेगळा प्रवास असतो, वेगळा प्रयास असतो. समांतर करताना रोमॅन्टिक नव्हतं, पण तो वेगळा प्रवास होता. तो निगेटिव्ह आहे, डिप्रेसिंग आहे, अत्यंत बायकोला मारणारा आणि शिवीगाळ करणारा आणि खूप असा निगेटिव्ह माणसाचा रोल आहे तो. सो त्याचा प्रोसेस वेगळा होता. वाळवी मधला जो आहे, जो स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्लॅन पिझ्झा खाता खाता बनवतो, इतका कोल्ड ब्लडेड माणूस आहे तो, पण तो तितकाच गुड लुकिंग आणि चार्मिंग आणि तसा आहे. तो प्रवास वेगळा होता. सो मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचा प्रवास वेगळा असतो. आणि जसं प्रसाद म्हणतोय किंवा मी म्हणतोय किंवा नितीन म्हणतोय की कथा ही तुमचा हिरो आहे. कथा तुम्हाला तो प्रवास करू देते. जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला नट म्हणून, कलाकार म्हणून, तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतः बरोबर. मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं, त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या विजनशी प्रामाणिक राहणं. मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा, मी तो वाला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉट आवडला पाहिजे. दिग्दर्शकाचं ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे. कारण त्यात आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो. आम्ही सगळे त्याच्या विजनला फॉलो करत असतो. सो त्याच्या विजन मधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो. तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाहीये. तर या गोष्टींची प्रामाणिकपणा ठेवून, प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतोय आणि जिलबीतही केलाय. रोल वेगळा असल्यामुळे त्याच्यात गंमत वेगळी आली किंवा वेगळी गंमत ट्राय करता आली, वेगळ्या भावनांना टच करता आलं, वेगळ्या एक्सप्रेशन्सच्या युनिव्हर्समध्ये जाता आलं, वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी एखाद्या सीनकडे बघता आलं, कारण गोष्टीत ती गंमत होती.